खंडेराव महाराजांचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आपण निघालेलो बाजूलाच असणाऱ्या बाणगंगेच्या ठिकाणी. खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. इथे आहे बाणगंगा. असे मानले जाते की सीतेच्या शोधात असताना श्रीरामांनी इथे बाण मारला आणि पिण्यासाठी भूगर्भातील गंगा बाहेर काढली, म्हणूनच या ठिकाणाला बाणगंगा असे नाव दिले जाते. हे तलाव खूप पवित्र मानले जाते आणि हिंदू धर्माच्या विधीसाठी याचा वापर देखील होतो. या तलावात वर्षभर गोडे पाणी उपलब्ध असते. बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर परिसर मुंबईतील सर्वात जुन्या भागापैकी एक आहे, ज्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. देवदिवाळीला इथे दीप उत्सव साजरा केला जातो. या परिसरात इतरही प्राचीन मंदिरे आहेत. बाणगंगेवरून आल्याच्या नंतर आम्ही एका ठिकाणी छास घेतला पिण्यासाठी. खूप मस्त असा छास होता आणि आपण निघालो आता परतीच्या प्रवासासाठी. तर इथे आहे गिरगाव चौपाटी. आपण 67 बसनेच रिटर्न जाणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.